निर्यात कर परतावा कमी झाला 50%. म्हणून कांद्याचे दर एकदम ₹2, ₹5, ₹10 कमी होणार का? निर्यातीच्या या सगळ्या याच्यातनं लाभ नाही परताव्यामधनं, म्हणून शेतकऱ्यांचे भाव खाली येणार का? मुळात निर्यातीचा परतावा एका क्विंटल मागे किंवा एका किलो मागे किती मिळतो? तो खूप काही हजार रुपये मिळतो, काही लाख रुपये मिळतो, की फक्त 100-200 रुपये मिळतात? हे सगळं गणित आपण समजून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ कुठल्याही भावनांना उद्युक्त करून, भावनांचा उद्रेक करून त्यावर आधारित नाही शेतकरी बांधवांनो. तर आपण गणित आणि विश्लेषण आणि अचूक माहिती, गव्हर्नमेंटची माहिती किंवा निर्यातीच्या खर्चाच्या संदर्भातली माहिती हे जाणून त्यावरचा हा अधिकृत डेटावर आधारित हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की जेणेकरून तुमच्या माहितीत भरच नाही पडणार, तर तुम्ही माहिती सक्षम होऊन तर वेगवेगळ्या बातम्यांवर किंवा वेगवेगळ्या याच्यावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार करू शकता. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, दिनांक 24 फेब्रुवारी 2026. आता कालचा जो निर्णय घेतला केंद्र सरकारनं की निर्यात परतावा जो मिळतो किंवा रोडटेप टॅक्स मिळतो त्याच्यामध्ये 50% जे आहे ती कपात करणार आहे. त्या परताव्यामध्ये 50% कपात आहे. याचा परिणाम काय होईल याची शेतकऱ्यांना धास्ती आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये हा गोंधळ आहे आणि हा गोंधळ कमी करण्याचं काम आपण बघणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी मी विनंती करेन की जे चॅनलला नवीन आहेत ते हिरव्या बटनावर क्लिक करून तातडीनं सबस्क्राईब करा, कारण असे विषय आपण खास वेगवेगळी माहिती जमवून अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं तुमच्यासाठी घेऊन येत असतो. अनेकांना काळजी आहे की शनिवारपर्यंतचे बाजारभाव काय राहतील, अगदी जिल्ह्याच्या सरासरी काय राहतील, या संदर्भातली माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून तिथे तुम्ही बघू शकता. आता या सगळ्या याच्यामध्ये रोडटेप टॅक्स काय, RODTEP हा टॅक्स काय आहे आणि तो किती रुपये परतावा मिळतो त्याचं गणित आपण बघूया. RODTEP म्हणजे काय किंवा रोडटेप म्हणजे काय, तर रिमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्टेड प्रॉडक्ट्स. याचा सरळ अर्थ काय मराठीमध्ये, निर्यात केलेल्या मालावर भरलेले काही कर त्याचा परतावा सरकार परत देते. आता ही योजना कधीपासून लागू झाली आहे, तर 2021 पासून, म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून ही योजना लागू झालेली आहे. पण लक्षात घ्या, हा परतावा काय रोखीने असतो का, तर नाही. ही थेट रोख रक्कम तुम्हाला देत नाही, तर फ्री ऑन बोर्ड म्हणजे मूल्यावर FOB किंवा मूल्यावर टक्केवारीने मिळणारी ही सवलत असते. म्हणजे आलं लक्षात, एका विशिष्ट टॅक्स भरला तर त्यातनं काही टक्के कमी होतील, पण तुम्ही जसं व्याज परतावा योजना आहे की तुम्हाला भरलेलं व्याज परत मिळेल तसं नाही आहे. आता त्यामुळे थेट लगेच पैसे कमी होण्याचा लगेच फरक नाही हे तुमच्या लक्षात येईल. आता विषय आहे कांद्याचा. तर तुमच्या कांद्यावर किंवा आपल्या कांद्यावर किती रोडटेप परतावा मिळतो किंवा किती निर्यात टॅक्स परतावा मिळतो, तर कांद्यावर साधारण जी व्हॅल्यू आहे FOB व्हॅल्यू ती 1.2% आहे. आता याच्यामध्ये 50% कमी झाली आहे, म्हणजे ती आता 0.6% किंवा साधारण अर्धा टक्का किंवा पाऊण टक्क्यापर्यंत आलेली आहे. आता गणित करूया. समजा 1 टन कांदा FOB किंमत जी आहे $500. आता दुबईला निर्यात जर कांदा करायचा असेल, दुबई किंवा आखाती देशांमध्ये, तर एका टनाला किती खर्च येतो? 1 टन म्हणजे 1000 किलो किंवा 10 क्विंटल, हे तुम्हाला माहिती आहे, हे मी मुद्दाम सांगतो आहे. निर्यातदारांनी सांगितलेल्या माहितीनुसार दुबईला या घडीला कांदा पाठवायचा असेल तर साधारणपणे $300 जास्तीत जास्त खर्च येतो. आणि एकूणच निर्यातदारांना आखाती देश आणि बाजूच्या देशांना कांदा पाठवायचा असेल तर जास्तीत जास्त खर्च हा प्रति टन $500 वर पोहोचतो. थोडक्यात काय की आता 90 रुपये अमेरिकन डॉलर आणि रुपयाची तुलना करून एका डॉलरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जर आता 90 रुपये जर धरले जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा कमी आहे, तर साधारण जास्तीत जास्त 45,000 रुपये एका निर्यातदाराला एका टन कांद्याला निर्यात करण्यासाठी लागतात. आता
45,000 प्रत्यक्ष लागत नाही. काही ठिकाणी ते 25,000 आहे, काही ठिकाणी 30,000 आहे. मी जास्तीत जास्त धरलेलं आहे. आता रोटेप जर 1.2% असेल कांद्यावर, तर एकूण जी किंमत आहे ती 540 रुपये प्रति टन होते. खरा तर रोटेप जास्त आहे, पण आपण तो कमी याच्यामध्ये धरला आहे. आणि प्रति किलो कांद्यावर जो परतावा मिळतो तो साधारण येतो 54 रुपयांचा, आणि दुबईसाठी किंवा याच्यासाठी जो मिळतो तो साधारण 29 ते 30 पैसे, म्हणजे 54 पैसे, 54 रुपये याच्यावर काय म्हणतात त्याला, क्विंटलवर. आणि प्रति किलो जे होतंय तो 54 पैसे, म्हणजे कांद्यावर परतावा जो मिळणार आहे FOB तो 54 पैशांचा असणार आहे. आता रोटेपमध्ये घट झाली तर हा परतावा 27 पैशांवर येईल प्रति किलो, म्हणजेच पूर्ण आणि अर्ध्या दरामध्ये 27 पैशांचा फरक आहे संपूर्ण निर्यातीमध्ये. आणि एकूणच दुबईसाठी किंवा जवळच्या देशांना निर्यात करताना जर $300 खर्च धरला तर याच्यामध्ये हा परतावा किती मिळेल, तर तो साधारण 15 पैशांनी कमी होईल. साधारण 12 ते 15 पैशांची कमी होऊन थोडक्यात व्यापाऱ्यांचं किंवा निर्यातदारांचं नुकसान एका किलो मागे किती रुपयांनी कमी होईल, तर 15 पैशांनी किंवा जास्तीत जास्त 30 पैशांनी कमी होईल. आता आपण दुसरं एक गणित आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात काही गैरसमज नको. मागच्या वर्षापासून जो टॅक्स साधारण 40% निर्यात शुल्क होतं ते 20% आणलं, आणि 20%वरनं मागच्या एप्रिलपासून म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून निर्यातीवरचं शुल्क हे शून्य करण्यात आलेलं आहे. आता निर्यातीचं शुल्क कमी केल्यानंतर पूर्ण निर्यातीमध्ये प्रति किलो जो निर्यातदार किंवा यांचा व्यापारी आहे त्यांना किती फायदा झाला किंवा शेतकऱ्यांना किती फायदा झाला ते आपण गणित समजून घेऊ. पूर्वी कांद्यावर 20% निर्यात शुल्क होतं, म्हणजे साधारण 45,000 रुपये लागायचे एका टनावर, आणि माफ करा, प्रति टन 9,000 रुपये शुल्क या व्यापाऱ्यांना किंवा निर्यातदारांना द्यावं लागायचं, म्हणजे प्रति किलो 9 रुपये द्यावं लागायचे. म्हणजे निर्यातदाराला आता 9 रुपये द्यावे लागणार नाही. 9 रुपयांचा किंवा 8 किंवा 9 रुपयांचा थेट फायदा निर्यातदार किंवा व्यापाऱ्यांना होत आहे निर्यात शुल्क शून्य केल्यानंतर. आता प्रति टन फायदा 9,000, प्रति किलो फायदा 9,000, प्रति क्विंटल फायदा 900 रुपये, हे निर्यात शुल्क शून्यावर केल्यानंतरचा आहे. आता आपण थेट तुलना करू निर्यात शुल्क आणि तुम्हाला मिळणारा परतावा, की जेणेकरून तुम्हाला स्पष्ट क्लिअर होईल की आपण कुठल्या आकड्यांवर, कुठल्या बातम्यांवर किंवा कशावर विश्वास ठेवायचा. आता रोडटेप किंवा निर्यात परतावा टॅक्स विरुद्ध निर्यात शुल्क यांची तुलना करून बघू. 20% निर्यात शुल्क म्हणजे 9 रुपये होतात. शुल्क शून्यावर आणलं म्हणजे 9 रुपये फायदा होतो. रोडटेप टॅक्स 1.5% गेला म्हणजे साधारण 1.2% आला तर 54 पैशांचा फायदा होतो. तो निम्मा घटला तर 27 पैशांचा फायदा होईल, पण 27 पैशांचा कमी होईल. एकूण काय आहे, रोडटेप टॅक्स पेक्षा निर्यात शुल्क हटवण्याचा फायदा जो आहे तो 15 ते 30 पटीनं जास्त आहे. 15 ते 30 पटीनं. ठीक आहे. या सगळ्या याच्यामध्ये आता महत्वाचा प्रश्न उरतो की रोडटेप कमी झाला म्हणून भाव पडतात का, आणि जर रोडटेप पूर्ण बंद झाली तर किती फरक पडणार आहे. तर रोडटेप कमी झाला तर मी तुम्हाला सांगितलं की साधारण 15 ते 27 पैसे भाव किंवा व्यापाऱ्यांचं किंवा निर्यातदारांचं नुकसान आहे. पण ही सवलत आहे, हे म्हणजे याच्यामध्ये मिळालेलं काही नुकसान नाही आहे. आता रोडटेप जर बंद झाला तर 50 पैशांचा फरक पडेल, पण निर्यात शुल्क हटवल्यामुळे 9 रुपयांचा आधीच फायदा झालेला आहे. थोडक्यात 8.5 रुपये रोडटेप बंद झाला तरी त्या याच्यावर व्यापारी निर्यातदारांना फायदाच आहे. मग भाव खाली येण्याचं कारण काय, किंवा भाव खाली आणण्यासाठी बातम्यांचं वेगवेगळे कोट करण्याचं कारण काय. आता अनेक जण मागणी करतायत की 5% रोडटेप ठेवा सरकारकडे. आम्ही सरकारच्या बाजूचे नाही आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत. आणि ॲग्रोशिवारची तर अशी मागणी आहे की आत्ताच्या या सगळ्या याच्यामध्ये अमेरिकेचं निर्यात धोरण आणि जो टॅक्स आपल्यावर लादलेला आहे त्या तुलनेत आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे निर्यातीसाठी, आणि किमान 20% चा टॅक्स शून्यावर जसा आणला तसा उलट 10 ते 15% सबसिडी द्यायला पाहिजे. दुर्दैवानं तसं नाही आहे. पण
आताच्या अफवांविषयी आपण बोलायचं झालं तर ते साधारण 5% साधारण प्रति किलो 2.25 रुपयांचा फायदा निर्यातदार किंवा व्यापाऱ्यांना मिळू शकतो. तोही 9 रुपये टॅक्स कमी केल्याच्या तुलनेत कमीच आहे. माझा मुद्दा हा व्यापाऱ्यांचा फायदा तोटा निर्यातदारांना क्रिटिसाइज करणं असा नसून शेतकऱ्यांना हे सक्षमपणे माहिती सक्षम करणं आहे ॲग्रो शिवारचा. आम्ही कोणाच्याही विरोधात न कोणाच्याही बाजूनी नाही. आम्हाला गव्हर्नमेंटची बाजू घ्यायची नाही किंवा व्यापाऱ्यांची बाजू घ्यायची नाही. आम्हाला शेतकऱ्यांची बाजू घ्यायची आहे. तर आता निष्कर्ष काय आहे तर मुळात हा पूरक फायदा आहे. रोडटेप किंवा निर्यात टॅक्स हा पूरक फायदा आहे. मुख्य खेळ जर शेतकरी मित्रांनो तो निर्यात शुल्कामध्ये आहे आणि त्याचा फायदा निर्यात शुल्क हटल्यामुळे जर 25 टनांचा जर कंटेनर जर गेला तर त्याच्यावरचं निर्यात शुल्क 9,000 गुणिले 25. त्यामुळे आधीच एका कंटेनर मागे साधारण 2 ते 2.25 लाखांचा फायदा होत आहे. आणि रोड टॅक्स जर कमी झाला तर एका कंटेनर मागे 13,000चं नुकसान होत आहे. म्हणजे थोडक्यात 2.25 लाखांमधनं 13,000 गेले तरी 2,10,000 रुपये किंवा 2 लाखांचा फायदा होतच आहे. मग या चर्चा, या बातम्या, या अफवा आणि शेतकऱ्यांच्या भावनांची खेळ करून त्याला दिशाभूल करणं आणि उगाचच काहीतरी मागण्या किंवा या सगळ्या याच्यामध्ये ठेवून भाव कमी करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न बाजार व्यवस्थेला विचारा. शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाचं आहे की रोडटेप हा अतिशय छोटा घटक आहे. निर्यात शुल्क हा मोठा घटक आहे. शुल्क शून्यावर आणल्याने निर्यातदारांना व्यापाऱ्यांना फायदा झाला आहे. खर्च कमी होतोय. रोडटेप कमी झाला म्हणून भाव पाडणं किंवा 15 पैशांनी 20 पैशांनी फायदा कमी झाला म्हणून तुम्ही 2 रुपये 5 रुपयांनी ते कमी करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आणि या सगळ्या याच्यामध्ये अगदी शेवटचा निष्कर्ष सांगतो की किलो मागे 25 ते 50 रुपये 50 पैसे माफ करा किलो मागे 25 ते 50 रुपये फरक पडेल. पण काही बाबतीत काही देशांसाठी तो जो फरक आहे तो फक्त किलो मागे 15 ते 30 पैसे पडेल. निर्यात शुल्क हटल्यामुळे मात्र किलो मागे 9 रुपयांचा 8 रुपयांचा फायदा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारभावावर जो परिणाम करतो तो रोडटेप नाही तर निर्यात शुल्क, पण ते तर शून्यावर आहे. त्यामुळे ते निर्यात शुल्कच नाहीये. त्यामुळे बाजारभावावर आता मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. निर्यात सुरळीत आहे. या सगळ्या याच्यामध्ये हे गणित तुम्ही लक्षात घ्या. ज्या वेळेस तुम्हाला रोडटेपची किंवा निर्यात परताव्याची कोणी भीती घालत असेल तर त्याला सांगा 9 रुपयाच्या तुलनेत 27 पैसे जास्त की 9 रुपये जास्त असा प्रश्न विचारा. या संदर्भात तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये हे रोडटेप टॅक्सचं स्ट्रक्चर, निर्यातीचा खर्च, त्याचा ब्रेकअप आणि आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आमचा हेतू शेतकऱ्यांना सक्षम करणं आहे. केवळ बाजारभाव आपण सांगत नाही तर इतर पैलू पण त्याच्या लक्षात आणून देतो आणि त्याला दिवसेंदिवस सक्षम करणं आणि स्वतःच्या पायावर माहितीच्या हिशोबाने उभं करणं हा ॲग्रो शिवारचा हेतू आहे. पुन्हा एकदा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि अचूक बाजारभावांसाठी आणि चॅनलला सक्षम करण्यासाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करा की जेणेकरून आम्हालाही त्यातनं प्रेरणा मिळेल आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी अतिशय रोखठोक स्पष्ट आणि कुणालाही न घाबरता तुमच्या पुढे आणू. जोडून राहा. धन्यवाद.